नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या जोडणीवर बोलणार आहोत. नमस्कार. म्हणजे बघा, आपल्या स्रोतांमध्ये एका बाजूला आहे रामायणातली ती प्रसिद्ध कथा ताटका वधाची, हो. आणि दुसऱ्या बाजूला आहे आपली अगदी घराघरातली पद्धत, संध्याकाळी दिवा लावणं, शुभंकरोती म्हणणं. बरोबर. दोन अगदी वेगळ्या गोष्टी वाटतात पहिल्यांदा. हो ना, पण यात एक विचार आहे जो या दोन्हींना जोडतो, आणि तोच आज आपण जरा उलगडून पाहणार आहोत. खरंय. आणि अनेकदा कसं होतं की मुलांना किंवा अगदी आपल्याला पण संध्याकाळी प्रार्थना करणं थोडं काय म्हणतात त्याला जड वाटू शकतं. हो, कंटाळा येतो कधी कधी. अगदी. तर मग ती सक्ती करण्याऐवजी एखादी गोष्ट सांगून त्या मागचा विचार पोचवता येतो का, हा या स्रोतांचा मुख्य मुद्दा आहे. आणि त्यासाठी ते थेट वाल्मिकी रामायणाकडे जातात. हो. तो क्षण महत्वाचा आहे ना, जेव्हा विश्वामित्र रामाला सल्ला देतात. बरोबर. तोच कथेचा केंद्रबिंदू आहे म्हणायला हरकत नाही. तर मग सुरुवात ताटका वधाच्या प्रसंगानेच करूया का? कथा तर माहिती आहे सगळ्यांना थोडीफार. हो, करूया. विश्वामित्रांच्या यज्ञात ती ताटका राक्षसी त्रास द्यायची आणि मग राम-लक्ष्मण जातात तिला सामोरे जायला. तिथे मग ती लढाई होते. स्रोत म्हणतो की ती मायावी शक्ती वापरते, दगड फेकते. हो, धुळीचा वादळ वगैरे निर्माण करते असं वर्णन आहे. म्हणजे एक मोठा संघर्ष आहे तो. बरोबर. पण ह्या सगळ्यात तो निर्णायक क्षण येतो जो तुम्ही आत्ता म्हणालात. विश्वामित्र रामाला काय म्हणतात तेव्हा? हो, तो क्षण महत्वाचा. ते म्हणतात, रामा आता बघ, संध्याकाळ जवळ येते आहे. हिला आता दया दाखवण्यात अर्थ नाही. संध्याकाळ व्हायच्या आत हिला मारून टाक. कारण, आणि हे वाक्य खूप महत्वाचं आहे, कारण संध्याकाळ झाली की राक्षसांचं बळ वाढतं, ते जास्त प्रभावी होतात. संध्याकाळ झाली की राक्षसांचे बळ वाढते. हो, हे वाक्य लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि मग हा सल्ला ऐकून राम लगेच शब्दवेधी बाण मारून तिचा वध करतात. देव वगैरे खुश होतात. बरोबर. कथा तिथे संपते. पण स्रोत आपल्याला विचार करायला लावतो की विश्वामित्रांच्या त्या वाक्याचा संध्याकाळ झाली की राक्षसांचे बळ वाढते याचा आजच्या काळात काय अर्थ घ्यायचा? बरोबर. कारण आता असे प्रत्यक्ष राक्षस तर नाहीत. अगदी. मग स्रोत लेखक स्वतःच्या अनुभवावरून एक शक्यता मांडतात. ते म्हणतात की संध्याकाळच्या वेळी, विशेषतः दिवसभराच्या धावपळीनंतर आपल्या मनात जे नकारात्मक विचार येतात किंवा उगाच मरगळ येते, काहीतरी जंक फूड खाण्याची खूप इच्छा होते. होतं असं कधी कधी. दिवस छान गेलेला असतो पण संध्याकाळी एकदम उदास वाटायला लागतं. बरोबर. तर हे जे आहेत ना नकारात्मक विचार, मरगळ, वाईट सवयींकडे ओढ, हेच आजचे राक्षस म्हणता येतील का, असं स्रोत विचारतो. अच्छा, म्हणजे विश्वामित्रांच्या म्हणण्याचा असा अर्थ लावलाय की दिवसाच्या शेवटी आपण थकल्यावर या नकारात्मक गोष्टी जास्त प्रभावी होतात, त्यांना जणू बळ मिळतं. अगदी. असा एक अर्थ स्रोत आपल्याला सुचवतो. आणि मग पुढचा विचार असा येतो की म्हणूनच या अदृश्य राक्षसांना संधी मिळू नये म्हणून संध्याकाळी थोडं वेळ शांत बसावं, दिवा लावावा, एखादा श्लोक म्हणावा. हो, शुभंकरोती म्हणावी. म्हणजे ही कृती त्या नकारात्मक विचारांवर, त्या मरगळीवर मात करण्याचा एक उपाय ठरू शकते. अरे वाह, हा विचार खूपच रंजक आहे. म्हणजे मुलांना नुसतं अरे श्लोक म्हण असं ओरडण्याऐवजी, बरोबर, ताडका वधाची गोष्ट सांगून की बघ, संध्याकाळी वाईट विचारांचं, मरगळीचं राक्षसी बळ वाढू नये म्हणून आपण प्रार्थना करतो असं सांगितलं तर नक्कीच जास्त प्रभावी ठरू शकतं. कथेमुळे त्या कृतीला एक वेगळा खोल अर्थ मिळतो. केवळ एक सवय राहत नाही ती. आणि मग ती पाळायलाही कदाचित जास्त बरं वाटेल. सक्ती नाही तर समजून उमजून केलेली गोष्ट होईल. अगदी. कारण आणि परंपरा जर कथेच्या माध्यमातून जोडली तर ती जास्त लक्षात राहते आणि पटते सुद्धा. हेच स्रोत अधोरेखित करतोय. आणि त्यातल्या त्यात शुभंकरोतीमधल्या त्या ओळीचा उल्लेख पण आहे बघा स्रोतात. शत्रुबुद्धी विनाशाय. हो, किती सुंदर विचार येतो. शत्रूचा नाश नाही तर त्याच्यातल्या वाईट बुद्धीचा नाश व्हावा, म्हणजे आपल्या आतल्या पण वाईट विचारांचा नाश व्हावा असंही म्हणता येईल ना? नक्कीच. ही प्रार्थना फक्त बाहेरच्या शत्रूंसाठी नाही तर आपल्या आतल्या नकारात्मकतेवर मात करण्यासाठी पण आहे, असं नक्कीच म्हणता येतं. तर आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की रामायणातल्या कथा म्हणजे केवळ जुन्या गोष्टी नाहीयेत. बरोबर. त्यातले काही विचार, काही संवाद आजही उपयोगी पडू शकतात. आपल्या रोजच्या जगण्यातल्या काही सवयींमागचा एक वेगळा अर्थ समजून घ्यायला मदत करू शकतात. जसं हे ताटका वध आणि संध्याकाळच्या प्रार्थनेचं कनेक्शन. अगदी. आणि जाता जाता एक विचार सोडून जातोय मनात, जो स्रोतांमध्ये थेट नाहीये पण या चर्चेतून पुढे येतोय. आपण पाहिलं
की संध्याकाळी राक्षसांचं बळ वाढतं हे रूपक नकारात्मक विचार आणि सवयींसाठी वापरलं गेलंय. पण आजच्या जगात संध्याकाळच्या वेळी अजून कोणत्या अदृश्य गोष्टी किंवा आव्हानं जास्त तीव्र होतात? अच्छा, जसं की कामाचा ताण असेल, सतत येणाऱ्या माहितीचा भडीमार असेल किंवा अगदी नात्यांमधली काही गुंतागुंत असेल, ह्या गोष्टी पण संध्याकाळी जास्त त्रासदायक वाटू शकतात का? आणि त्यावर मात करण्यासाठी आपल्याला संध्याकाळच्या शांततेची, सजगतेची गरज आहे का? याचा विचार करायला काय हरकत आहे? खरंय, विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच.